नांदेड जिल्हा कोषागार कार्यालय येथे दरवर्षी लेखा व कोषागार दिनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवून लेखा व कोषागार दिन उत्साह साजरा केला जातो। याही वर्षी 1 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागार वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे यांची उपस्थिती होती। प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखा व कोषागार दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत कर्मचारी अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी श्री शैलेश कामत यांनी हेल्मेट मुक्त व अपघात मुक्त अभियानाबद्दल मार्गदर्शन केले। SBI बँकेचे श्री सतीश यांनी वेतन खाते व लाभ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिवा बिरकिले यांनी योगा व ध्यान याबद्दल मार्गदर्शन केले। श्री शेवाळकर यांनी GST ट्रेकिंग बद्दल मार्गदर्शन केले। तसेच लेखा व कोषागार दिनानिमित्त यावेळी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर, यात BP शुगर तपासणी, नेत्र तपासणी, कान नाक घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ उपस्थित कर्मचारी अधिकारी यांनी घेतला। तसेच भव्य रक्तदान शिबिरात अनेक अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिसाद देत रक्तदान केले। रक्तदान करणारे अधिकारी कर्मचारी यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। या कार्यक्रमासाठी श्री चन्ना मुख्य वित्त लेखा अधिकारी, अभय चौधरी वित्त लेखा अधिकारी मनपा, श्री भिसे मुद्रांक जिल्हा अधिकारी श्री बोराळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बालाजी देशमाने यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लेखा व कोषागार दिनाच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देते। आज 1 फेब्रुवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आज जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथेही हा दिन अतिशय हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे। यात आम्ही विविध उपक्रम घेत आहोत। सर्वप्रथम या कार्यालयातील आणि महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवलेला आहे। आतापर्यंत जवळपास 25 अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे। तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ही आम्ही करून घेतलेली आहे। याच्यात कान नाक घसा तज्ञ असतील, चेस्ट फिजिशियन, MD मेडिसिन, गायनाकोलॉजिस्ट, BP शुगर अशा टीमला आम्ही अशा डॉक्टरांच्या पथकाला इथे बोलवलं होतं आणि सर्व कर्मचाऱ्यांची तशी अनुषंगिक तपासणी आम्ही करून घेतलेली आहे। हा पहिल्या सत्रातला कार्यक्रम असून दुसऱ्या सत्रात आम्ही मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत। त्याच्यात आम्ही कर्मचारी हा सतत काम करत असतो, कामाच्या तणावाखाली असतो, म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक लेक्चर आम्ही आयोजित केलेलं आहे। तसेच कर्मचाऱ्यांना काम करत असताना उत्साहाने काम करता यावं म्हणून इतर ऍक्टिव्हिटीज कशा अंगी जोपासायला पाहिजे याच्यासाठी अदर ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा जसं की ट्रेकिंग असेल, स्पोर्ट्स असेल, याच्यात कसा आपला वेळ घालवून आनंददायी जीवन जगायला पाहिजे यासाठी सुद्धा एक लेक्चर आम्ही आयोजित केलेला आहे। तसेच रस्ता सुरक्षा अभियान सध्या सुरू आहे, त्या अनुषंगिक पण आम्ही कर्मचाऱ्यांना त्याबद्दल अवेअरनेस किंवा जागृती करत आहोत। असं आमच्या आजच्या लेखा व कोषागार दिनाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। यात सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्या खूप उल्हासाने सहभाग घेतला आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान केलेलं आहे। तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि पुनश्च सर्वांना एकदा लेखा व कोष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। आज 1 फेब्रुवारी 2024 सर्व महाराष्ट्रातील वित्त विभागामध्ये कोषागार दिन साजरा होतो। याची स्थापना 1 फेब्रुवारी 1962 ला झालेली आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील वित्त विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रथमतः या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर घेतोच। यावर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याची आरोग्याची तपासणी, कान नाक डोळा आणि इतर काही आजार असेल तर याची सुद्धा यावेळेस तपासणी केली आहे। आणि यानंतर आमच्याकडे आज 100 कर्मचाऱ्याचं आरोग्य शिबिर आणि आज जवळपास 30 कर्मचाऱ्याचे रक्तदान डोनेट केलेलं आहे। मी महाराष्ट्र लेखा कोषागार कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो।